नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. अचानक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. खूप धो पाऊस पडतोय. तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये त्याची तीव्रता नाही जाणवणार, पण खूप पाऊस पडतोय. खूप विजांचा कडकडाट आणि जोराचा पाऊस पडतोय. भीती वाटते की उद्याही जर असं झालं आणि ओपन प्लेसमध्ये लग्न आहे, थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. ही अशी सगळी घरात आत्ता देवपूजा चालू आहे. आत्ता खरी केळवण पण होणार आहे. बांगड्या मस्त भरल्या जान्हवी, तू लाल रंगाच्या मॅचिंग आहेत वाटतं आउटफिटला लग्नाच्या. काय करतेस? कलश सजवतेस तू हळद कुंकू लावून. लग्नाचे हार आहे. जेव्हा निघायचं त्यावेळेला ते गाडीत टाकायचं. हां, नाहीतर इकडे विसरून जाऊ. कुठे आहे ठेवलेले? फ्रीजमध्ये ठेवले. फ्रीजमध्ये ठेवले. निवडते आता मी लहानपणात तुमच्यापेक्षा लहान होता तिथपासून दुर्वा निवडतोय. किंवा फोटो काढू नको माझ्या आई. फोटो नाही काढत. मग झाले. कसे मोजले? गुरुजींनी सांगितलं दुर्वा आणा. आम्ही धावत गेलो त्या तिथनं दुर्वा आणा. गुरुजींनी सांगितलं फुलं आणा. आम्ही तिथे गेलो, फुलं आणली. तुळस सांगितली पण तिथेच. सगळं इथेच आहे. मार्केटमध्ये कुठे जायची गरज नाही. आम्ही शोधतोय इकडे आंब्याच्या बागेत आंबे. आता वादळ येऊन गेलं तर आंबे पडलेत का असं आम्ही बघायला आलोय. राधाने वादळात आता पडलेले 2 आंबे जमवलेले आहेत. हा, हळदी समारंभात मग्न आहे आणि आम्हाला काही मोह आवरत नाहीये. आंबे बघितल्यानंतर मोह नाही आवरता आला. ते मंडप सोडून आम्ही हे बघा या झाडांखाली, झाडं दिसत ना, या झाडांकडे पडलेले आंबे. जे माझे कालपासूनच्या सॉक्सच्या जीवावर मी होते ते आता याच्यामध्ये साफसफाईमध्ये माझे सॉक्स पण गेलेले आहेत. अगं ते कोणीतरी उचलूनच टाकले तिथे मी ठेवलेले सॉक्स आता. आणि इथे कुठेही जवळ चप्पलचं एकही दुकान नाहीये. तर उद्या ज्या वेळेला मी शहरात जाईन, देवरुख शहरामध्ये. अरे तुला माहिती आहे का गावावरून किती बॉक्स आलेत आंब्याचे? हा, मग हे बघ, हे कलम आहे ना, हापूस आंब्याचं कलम एवढं मोठं नाहीये, म्हणजे उंच नाहीये. म्हणजे इझिली आपण सहज काढू शकतो, हाताने आंबे काढू शकतो असं हे कलम आहे. हे बघ, म्हणजे सगळ्यांना जरा खूप बरं वाटलं कारण पाऊस थांबला म्हणून. आता इथे ताई आणि भाऊजी मस्त चहा पीत बसले. राधा काय करते? राधा, मी आपली मस्त फिरते. वातावरण कसं आहे? घेते. आनंद घेतेस ना? हा, फक्त उद्या पाऊस नको पडायला संध्या. तिला लावू नको. हा हा,
तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.